कार्यक्रम होता तो आणि ते पुस्तकांचं म्हणजे जे मी फोटोंचं संकलन केलं होतं ते फोटो फारच लोकांनी ते घेतले आपापल्या परीने. हे सरप्राईज होतं माझ्यासाठी सुद्धा. ज्यांना मी माझ्या सहकाऱ्यांना कार्यक्रमाच्या रूपरेषा देते, काम देते, त्यांनी माझ्यासाठी एक खूप गोड सरप्राईज केलं. आमचे लहानपणीपासूनचे फोटो, मुंडे साहेबांच्या सहकाऱ्यांचे फोटो, सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये आहे आणि खरंच एक प्रदर्शनीच आहे. त्याच्यावर मला संकल्पना तयार झाली की आता 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या फोटोची प्रदर्शनी आम्ही भरवत असतो. पुण्याला भरवली, संभाजीनगरला भरवली, तर आता सातत्याने भरवू. कारण मुंडे साहेब हे फार फोटोग्राफ्ड नेता होते आणि ते दिसायचे पण खूप रुबाबदार. तर त्यांचे खूप सुंदर फोटो आहेत. खरं त्याची प्रदर्शनी भरवली पाहिजे. 11 वर्षानंतर तुम्ही आणि आमदार धनंजय मुंडे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कसं बघता तुम्ही? आणि आता हे बघा, हा कार्यक्रम कीर्तनाचा आहे आणि कीर्तन मुंडे साहेबांचं याला मी सर्वांनाच निमंत्रित केलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी आता आमचा मित्र पक्ष आहे, तर त्यांच्याही सगळ्या नेत्यांना मी निमंत्रित केलेलं आहे. काही येतील, काही ऑलरेडी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. आज लग्नाची मोठी तीथ आहे, तर धनंजय तर माझा भाऊच आहे, तर तो नक्कीच या कीर्तनाला उपस्थित. गेल्या 5 वर्षाचा संघर्षाचा कालावधी संपला आणि यावर्षी परत तुम्ही मंत्रिपदावरती. संघर्षाच्या कालावधीमध्ये आणि आता मुंडे साहेबांची कधी कधी आठवण नाही? खरं सांगू का, मी त्या कालावधीला, संघर्षाचा कालावधी मी बघितलं नाही. लोकांनी पाहिलं, मीडियाने पाहिलं आणि मी आभार मानते या निमित्ताने तुमचे की तुम्ही वेळोवेळी मांडलं माझ्याविषयी, कशी मी कशी काम करू शकते, माझा कुठे फायदा होऊ शकतो, यांनी माझं मनोबल वाढत गेलं. आणि मी त्या काळाकडे संघर्ष म्हणून कधीच पाहिलं नाही. माझा तो स्वभाव नाही आहे. मी कुठल्याही वाईट काळाला मी एक शिकण्याची संधी म्हणून पाहत असते. तर मी त्याच्यात खूप शिकले, खूप राष्ट्रीय स्तरावर काम करता आलं, फार मोठ्या लोकांवर काम करता आलं. पण मुंडेसाहेब जाणं हाच मोठा संघर्ष आहे. त्याच्यापेक्षा कोणताही संघर्ष एवढा मोठा नाही आहे. म्हणजे मुंडेसाहेब जाण्यापेक्षा काय पद जाणं थोडीच मोठं असू शकतं. सध्याच्या पॉलिटिकल फ्रेमिंग कोलाजमध्ये